आज आता आपण माझ्यासमोर आहात तर त्याला कारण आहे की आपल्याला हार्ट प्रॉब्लेम असेल किंवा आपली एंजिओप्लास्टी झाली असेल, एंजिओग्राफी झाली असेल किंवा बायपास सर्जरी झाली असेल. या व्यतिरिक्त तर तुम्ही माझ्यासमोर बसलेले नसाल. आपल्याला जर ही कारणं स्वतःला माहिती असतील तर भविष्यात येणारा आपण हार्ट अटॅक डेफिनेटली टाळू शकतो. याला मुख्य कारणं आहेत. तरुणांमध्ये जर आपण स्मोकिंग करत असणार, तंबाखू खात असणार, लाईफस्टाईल आपली खूप वेगाने असेल, आपली झोप व्यवस्थित होत नसेल, तरुणांमध्ये ह्या हार्ट अटॅक येण्याचे बरेच कारणं आहेत. त्यातल्या त्यात भारतीयांमध्ये जे वाढतं दगदगीचं जीवन आहे, लाईफस्टाईल आहे, कामाचा व्याप आहे आणि स्ट्रेस आहे. सिगरेट पिणं त्यावरती अजून चुकीचा उपाय आहे. या स्ट्रेसला घालवण्यासाठी बरेच जण सिगरेट किंवा तंबाखू घेत असतात. या स्ट्रेस आणि तंबाखू आणि सिगरेट यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हे सिगरेट किंवा टोबॅको याचं सेवन पूर्णपणे बंद करावे. यासोबत आपला दिवस डिसिप्लिन पद्धतीने सुरू करावा. उद्याचा दिवस आज प्लॅन करावा, ज्याने आपल्या उद्याचा होणारा गोंधळ टळू शकतो. असं केल्याने आपली झोप, वेळ, कामाची वेळ ही सगळी बांधली जाईल, जेवणाची वेळ बांधली जाईल आणि यामुळे आपला दिवस आनंदाने जाईल. स्ट्रेस लेवल्स जेव्हा कमी असतात त्यावेळेस आनंदही सोबत असतो आणि हार्ट अटॅक येण्यासाठी मेजर कारणं आज तरुणांमध्ये स्ट्रेस आणि दगदगीचं जीवन आहे. आपण याची काळजी घेतली पाहिजे. जर आज आपली एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी झाली असेल तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे की याच्या पुढे मी आता काय काळजी घ्यावी. तर यासाठी असं आहे की आपण आपले रिस्क फॅक्टर्स आधी शोधले पाहिजे की आपल्याला कशामुळे हा हार्ट अटॅक झाला. आपल्याला हा हार्ट अटॅक जर सिगरेट पिल्यामुळे झाला असेल तर सिगरेट जर थांबवली तर तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅक येणार नाही. जर आपल्याला हा हार्ट अटॅक आपल्या स्ट्रेसमुळे झाला आहे किंवा म्हणजे रात्रंदिवस आपण काम करतो आहे, झोप वेळेवर घेत नाही, जेवण वेळेवर नाही, तर आपल्याला हे दगदगीचं जीवन चेंज करून आपल्याला सुरळीत लाईफस्टाईल, डिसिप्लिन लाईफस्टाईल ठेवावी लागणार आहे. जर आपल्याला असं दिसतं आहे की आपल्यामध्ये रिस्क फॅक्टर्स नाही आहे, पण आपल्याला हा फॅमिलीमुळे झाला आहे की आमच्या वडिलांना हार्ट अटॅक 60 वर्षापेक्षा कमी वयात आला आहे, त्यामुळे मला हा हार्ट अटॅक झाला, तर मग ह्या रिस्क फॅक्टर्सला आपण खूप डिफिकल्ट आहे कंट्रोल करणं. त्यासाठी आपण जर 40च्या आत जरी असाल तरी मी म्हणेल की दरवर्षी कोलेस्ट्रॉल चेक करणे, ब्लड शुगर चेक करणे आणि आपलं वजन नियंत्रित ठेवणे. रोज 45 मिनटं ते 1 तास फास्ट वॉकिंग करणे, ज्याने तुम्हाला घाम येईल. आणि तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे वार्षिक एक तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे. जी लोकं 40च्या पुढची आहेत त्यांना युजली ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल ही कारणं असतात आणि ह्या कारणांचं आपल्याला क्युअर करता येत नाही. तुम्हाला हे जर आजार असतील तर यांना क्युअर नाही आहे, त्यांना फक्त कंट्रोल करता येऊ शकतो. तर ह्या लोकांनी ज्यांची एंजिओप्लास्टी झाली आहे त्यांचा ब्लड प्रेशर रेग्युलरली आपल्या फॅमिली फिजिशियनकडे किंवा आपल्या कार्डिओलॉजिस्टकडे चेक करायचा आहे आणि ब्लड प्रेशर 140 आणि 90पेक्षा कमी ठेवायचं आहे. बऱ्याचदा ब्लड प्रेशर आपला नियंत्रणमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण 1 किंवा 2 रीडिंग 6 महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं घेत असतो. आज अमेरिकन हार्ट असोसिएशन असं सांगतं की आपला ब्लड प्रेशर आपण 24 तास कंट्रोल आहे का नाही हे पाहण्यासाठी 24 आवर्स ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे. तर ही छोटी तपासणी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हाताला एक कफ बांधला जातो आणि एक छोटं मशीन दिलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक तासाला हा ब्लड प्रेशर चेक केला जातो आणि आपल्याला 24 तासानंतर त्याचे रीडिंग्स येतात की आपले हे ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स व्यवस्थित ब्लड प्रेशर कंट्रोल करता आहेत की नाही आणि रात्रीच्या वेळेस हा ब्लड प्रेशरमध्ये काय फ्लक्च्युएशन्स आहेत. ज्या लोकांमध्ये मध्यरात्री खूप जास्त ब्लड प्रेशर फॉल होतो किंवा अर्ली मॉर्निंग सकाळच्या 4 ते 7च्या मध्ये खूप ब्लड प्रेशर राईज होतो, ह्या लोकांमध्ये पॅरालिसिस आणि हार्ट अटॅकचे इन्सिडेन्सेस जास्त असतात. तर ह्या ब्लड प्रेशर आम्ही रात्री डॉक्टर घरी येऊन चेक करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला 24 तासाचं ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या नियमित खातात का नाही हे आपण पाहायचं आहे. ब्लड प्रेशरसाठी गोळ्यां सोडून आपल्याला मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. जर मीठ वापरायचं असेल तर लो सोडियम सॉल्ट जो आज मार्केटमध्ये फ्रीली अवेलेबल आहे, हे ब्लड प्रेशर डेफिनेटली कंट्रोल करतं, कमी करतं. त्यासोबत ज्या बेकरी प्रोडक्ट्स आणि ज्या काही फूड प्रिझर्वेटिव्स ज्याच्यामध्ये सॉल्ट वापरला गेलेला आहे, जसं लोणचं, पापड, ह्या गोष्टींना आपण अवॉइड करायचं आहे पूर्णपणे. ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे गोष्टी बऱ्यापैकी ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. जी लोकं दारूचं सेवन करतात त्यांनी दारू पूर्णपणे बंद करायची. ब्लड प्रेशरनंतर ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे,
आता हा डायबिटीज असा आजार आहे की ज्याला क्युअर नाही आहे. आपण फक्त त्याला कंट्रोल करू शकतो आणि डायबिटीजसाठी डायबिटीजचे काही मेडिसिन्स कार्डिओलॉजिस्ट किंवा आपले डायबिटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियन्स हे जे काही देत असणार आहे त्यासाठी आपण आपले मेडिसिन्स रेग्युलर घ्यायचे आहेत. जेवणाच्या पथ्यामध्ये जेवणाच्या फूडमध्ये खूप शुगर्स आहेत किंवा गोड आहेत ते पूर्णपणे बंद करायचं आहे. स्वीट्स पूर्णपणे थांबवायचे आहे. बेकरी प्रोडक्ट्स कधीच खायचे नाही आहेत. आणि ज्यांच्या शुगर्समध्ये खूप फ्लक्च्युएशन्स आहेत त्यांनी आपलं जेवण एकदम प्रोग्रॅम्ड आणि एकदम टाईमावर घ्यायचं आहे. जेवणाची वेळ बांधून घ्यायची आहे. 3 ते 4 वेळा थोडे थोडे स्मॉल क्वांटिटी फूड्स घ्यायचे आहेत ज्यांनी शुगरच्या लेवल्स खूप फ्लक्च्युएट होणार नाही. ज्या लोकांमध्ये जेवणानंतरची शुगर खूप वाढते त्यांचं जेवण युजली एका वेळचं मेजर मील न करता 4 वेळा थोडं थोडं जेवण करायचं ज्याचं जेवणानंतरची शुगर कंट्रोल होईल. ज्या लोकांचा शुगर्स मेडिसिननी आणि डाएटनी कंट्रोल आहे तर हे पाहण्यासाठी एक तपासणी आहे. तिचं नाव आहे HbA1c. HbA1c अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे आणि ही तपासणी आपल्या ब्लड शुगर्स रोजच्या रोज ज्या जेवणामुळे फ्लक्च्युएट होतात याच्यानी काही बदलत नाही. HbA1c ही अशी तपासणी आहे जी मागच्या 3 महिन्याची ब्लड शुगर सांगते. त्यासाठी वर्षातनं आपण 4 किंवा 5 जरी HbA1cच्या टेस्ट केल्या तरी पुरेसे होतं. आपल्या फास्टिंग आणि पोस्ट लंच जेवणाच्या ज्या लोक शुगर्स करतात की उपाशीपोटी एक तपासणी आणि जेवणानंतर 2 तासाची तपासणी. ह्या तपासण्यांमध्ये त्या दिवशी आपण काय जेवण केलं आहे त्यानुसार त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स होतात. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला एकच तपासणी करायची जी आहे HbA1c आणि जिचा टार्गेट तुमचा आहे <7. <7 ज्यांचा टार्गेट अचीव होतो त्यांना युजली हार्ट, किडनी आणि डोळ्याचे आजार होत नाही. जी लोक HbA1c सतत 7च्या खाली ठेवतात त्या लोकांना डायबिटीज रिलेटेड हार्टशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होत नाही. जर प्रत्येकाला ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला असेल, ज्यांची बायपास सर्जरी झाली असेल, ज्यांना स्टेंट टाकलेले असतील त्यांचा टार्गेट आहे HbA1c <7. हा HbA1c <6 सुद्धा चांगला नाही आहे आणि <7 सुद्धा चांगला नाही आहे. <6 जर शुगर असेल HbA1c तर याचा अर्थ असा होतो की आपली शुगर खूपच जास्त कंट्रोल आहे किंवा ती कंट्रोलपेक्षा कमी राहते आणि ह्या पेशंट्सला सुद्धा जास्त रिस्क आहे फॉर सडन डेथ. ज्या लोकांची शुगर जास्त राहते त्यांना सिम्पटम्स काही नाही इमिजिएटली, पण भविष्यात त्यांची किडनीज, हार्ट आणि ब्रेन याच्यामध्ये इफेक्ट होणार आहे. त्यामुळे HbA1c <7 ठेवणं गरजेचं आहे. HbA1c 3 महिन्यातनं एकच तपासणी. नंतर आपण जाऊया कोलेस्ट्रॉल्स म्हणजे ज्या रक्तात चरबी वाढत जाते ज्याने ब्लॉक तयार होतो आपण त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो. कोलेस्ट्रॉलमध्ये मुख्य बॅड कोलेस्ट्रॉल आहे LDL कोलेस्ट्रॉल. हा LDL कोलेस्ट्रॉल 80% ब्लॉक तयार करत असतो. 80%च्या ब्लॉकमध्ये युजली मेजर फॉर्म जो आहे हा कोलेस्ट्रॉल जो LDL कोलेस्ट्रॉल आहे आणि राहिलेले 20% जो आहे तो VLDL किंवा ट्रायग्लिसराईड या कंपोनंटनी तयार झालेला हा कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक असतो. तर आपला मेजर टार्गेट बॅड कोलेस्ट्रॉल जो आहे तो LDL कोलेस्ट्रॉल आहे आणि ह्या LDL कोलेस्ट्रॉलला आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबत एक गुड कोलेस्ट्रॉलसुद्धा आहे आणि हा गुड कोलेस्ट्रॉल आहे HDL कोलेस्ट्रॉल आणि हा HDL कोलेस्ट्रॉल लिव्हर तयार करत असते. हा HDL कोलेस्ट्रॉल त्या ब्लॉक्सला रक्तवाहिन्यांमधनं काढून तो आपला लिव्हरला मेटाबोलाइज करून टाकतो बॅड कोलेस्ट्रॉल आणि हा गुड कोलेस्ट्रॉल आपल्या भारतीयांमध्ये खरोखर खूप कमी प्रमाणात आहे. आपल्या भारतीयांमध्ये युजली दिसणारा कोलेस्ट्रॉलचा फॉर्मॅट असा असतो की बऱ्याच जणांचं HDL कोलेस्ट्रॉल कमी राहतं, बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि ट्रायग्लिसराईड हे वाढलेलं राहतं. नॉर्मल कोलेस्ट्रॉल व्हॅल्यूज जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील त्या अशा आहेत. LDL कोलेस्ट्रॉल प्रत्येकाच्या 100च्या खाली असली पाहिजे म्हणजे ती नॉर्मल आहे. ट्रायग्लिसराईड लेस दॅन 150 असली पाहिजे म्हणजे 150पेक्षा कमी असली पाहिजे. HDL कोलेस्ट्रॉल हे 45 किंवा 50पेक्षा जास्त असली पाहिजे. टोटल कोलेस्ट्रॉल जी टोटल व्हॉल्यूम आहे ह्या कोलेस्ट्रॉलचा तो 180पेक्षा कमी असला पाहिजे. पण हा प्रत्येकाला हेच फॉर्मॅट लागू होत नाही. ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, ज्यांना बायपास सर्जरी झाली आहे त्या लोकांमध्ये हा LDL कोलेस्ट्रॉल जेवढा कमी असेल म्हणजे एक्झिस्टिंग जर 120 असेल तुमचा आज जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा तर तो बॅड कोलेस्ट्रॉल आम्हाला 60च्या खाली न्यायची गरज आहे. म्हणजे तुमचा एक्झिस्टिंग कोलेस्ट्रॉलचा निम्म आपल्याला कमी करायचा आहे. ज्या लोकांना HDL कोलेस्ट्रॉल खूप कमी आहे त्याला ट्रीटमेंटमध्ये फक्त ब्रिस्क वॉकिंग, अक्रोड किंवा बदाम हे जे जेवणाची काही पदार्थ आहेत ज्याच्यामुळे हे HDL कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्यात अजून काही आहे नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये फिश, दॅट टू बी सी फूडमध्ये
युजली सी फिश म्हणजे रिव्हर फिश आणि सी फिश, गोड पाण्याची मासे आणि खारट पाण्याची मासे. तर खारट पाण्याच्या माशांपासून HDL कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल युजली गोड पाण्यातल्या माशांमधनं वाढतं. फूड्सबद्दल आपण जर बोलतो तर नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल हे स्किन चिकनमध्ये असतं. त्यामुळे जेव्हाही चिकन खायचं असेल तेव्हा स्किन काढून खाल्लं पाहिजे. बॅड कोलेस्ट्रॉल युजली बकऱ्याचं मटण आणि मेंढ्याच्या मटणमध्ये खूप बॅड कोलेस्ट्रॉल असतं आणि त्याला आपण रेड मीट म्हणतो. आपण हे कधीच खायचं नसतं. नंतर अंड्यांमधलं येल्लोमध्ये 100% कोलेस्ट्रॉल असतं. तुम्हाला हे खायचं नाही आहे. फक्त व्हाईट ऑफ कोलेस्ट्रॉल व्हाईट ऑफ एग खायचं आहे. एग व्हाईट फक्त आपल्याला खायचं आहे. ते आपण उकळून खा किंवा भाजून खा, डझंट मॅटर. नंतर फिशमध्ये बरेच जणांना फिश खूप आवडतात. फिशमध्ये असं आहे की हा फिश सी फूड आहे की आपला गोड पाण्याचा मासा आहे. समुद्रातल्या माशातनं आपल्याला युजली गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गोड पाण्यातल्या माशातनं युजली बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असतं. त्यामुळे आपण ज्यावेळेस नॉन व्हेजिटेरियन खाणार त्यावेळेस हा मासा खरोखर कुठला आहे आपण तपासून घेतलं पाहिजे. तळलेली सर्व पदार्थांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असतं. बेकरीतले सर्व प्रोडक्ट्समध्ये हाय कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळे आपण पूर्णपणे ते बंद करायचं. ग्रीन व्हेजिटेबल्सबद्दल बोलूया तर ग्रीन व्हेजिटेबल्स, सॅलड्स, कडधान्य सर्व चालणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण खाण्यामध्ये संकोच बाळगू नका. जे फूड सिट्रस फ्रूट आहेत म्हणजे टोमॅटो आहे किंवा फळांमध्ये ऑरेंजेस आहेत, संत्रा, मोसंबी, याच्यानी आपला ब्लड प्रेशरमध्ये डेफिनेटली फायदा होतो आणि ह्यानी पोटॅशियम लेवल्स जास्त वाढतात शरीरामध्ये. पोटॅशियमचा मात्रा चांगला राहतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यात मदत होते. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी गोड फळं पूर्णपणे अवॉइड करायची आहे. त्या गोड फळांमध्ये सीताफळ, टरबूज, नंतर बनाना, या बनानामध्ये सुद्धा शुगरचं प्रमाण जास्त असतं. तर डायबिटीजच्या लोकांनी कुठल्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजे तर ती आहे ऑल सिट्रस फ्रूट्स. त्याच्यामध्ये संत्रा आहे, मोसंबी आहे. जर आपल्याला ॲपल खायची इच्छा असेल तर अर्धा किंवा एक भाग ॲपलचा खाऊ शकतात. द्राक्ष खाऊ शकतात, पॉमिग्रेनेट, डाळिंब खाऊ शकतात आणि ही अशी फळं डायबिटीसच्या पेशंटला चालतात. बऱ्याच जणांना गैरसमज किंवा असा आयुर्वेदातला समज आहे आपला की लसूण, आलं, हे टर्मरिक किंवा मग गॉरगम, इंग्लिशमध्ये आपण त्याला गॉरगम म्हणतो, किंवा कारला यानी शुगर कंट्रोल होते. तर बऱ्यापैकी आयुर्वेदाने सांगितलं आहे की यांनी डेफिनेटली शुगर नियंत्रणमध्ये राहू शकते आणि डायबिटीसच्या पेशंटनी हे खायला हरकत नाही आहे. ज्यांची बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टी झालेली आहे त्यांनी कसा व्यायाम करावा. आता हा व्यायाम आपल्या एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर इमिजिएटली पहिले 10 ते 15 दिवस आपल्याला आराम करायचा आहे. आराम म्हणजे कंटिन्युअस बेड रेस्ट नसून आपल्याला आपल्या कामं आपल्या हाताने करायची आहेत. फक्त जड वस्तू उचलायची नाही आहे. टॉयलेटला जाणं, बाथरूमला जाणं, कोणाचाही सपोर्ट न घेता हे करता येईल आपल्याला. सकाळची 15 मिनटं आणि संध्याकाळची 15 मिनटं आपल्याला कॅज्युअल इझी वॉक करता येईल. ज्या लोकांचा 2D इकोकार्डिओग्राफीमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी हार्टची कमी आहे त्यांनी स्ट्रेनस एक्सरसाइज म्हणजे एकदम तातडीने चालणं, एकदम वेगाने 2-3 पायऱ्या चढून जाणे, 2-3 जिने चढून हे अवॉइड करायचं आहे. पहिले 3 महिने ज्यांचं हार्टचं पंपिंग कॅपॅसिटी कमी आहे त्यांनी एक्सरसाइज थोडी कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. त्यांनी आपला वेग, चालण्याची वेळ ही हळूहळू वाढवायची आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यात जर आपण 10 मिनटं चाललो तर दुसऱ्या आठवड्यात 20 मिनटं, नंतर तिसऱ्या आठवड्यात 30 मिनटं, असं करत नंतर मग हळूहळू स्पीड वाढवायचं आहे. सो दॅट की आपल्याला 2-3 महिन्यामध्ये साधारणतः 45 मिनटं वेगाने चांगलं चालता येतं आहे बिना दम लागायचं. समजा आपल्याला चालताना दम लागून येतो आहे तर आपण आपल्या कार्डिओलॉजिस्टला भेटलं पाहिजे. जर आपल्याला बसल्या जागी किंवा झोपल्या जागी दम लागतो आहे तर आपण आपल्या कार्डिओलॉजिस्टला डेफिनेटली कन्सल्ट केलं पाहिजे. एक्सरसाइज कुठल्या प्रकारची केली पाहिजे तर हार्टसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे ब्रिस्क वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणे, स्पीडने चालणे, सपाटीच्या जागेवरती जिकडे खड्डे नाही आहेत, जिकडे उजेड चांगलं आहे अशा वेळेस आपण, आणि अंधारात न चालता उजेडात चालणं गरजेचं आहे. कारण समजा तुम्ही पडलात तर तुमची एन्जिओप्लास्टी झालेली आहे,
अँजिओप्लास्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा पहिल्या 6 महिन्यात छोटा मोठा ॲक्सिडेंटसुद्धा घातक असू शकतो, कारण की आपल्याला रक्तपातळीचे मेडिसिन चालू आहे आणि हे रक्तपातळीचे मेडिसिन्स आपल्याला बंद करता येत नाही. जर समजा तुम्ही पडलात, तुम्हाला लागलं, डोक्याला लागलं, हातापायाला लागलं आणि फ्रॅक्चर झाला, तर आपल्याला फ्रॅक्चर झाला तज्ञ सांगेल, ऑर्थोपेडिशियन सांगेल की ह्या रक्तपातळीच्या गोळ्या बंद करा नाही तर ब्लिडिंग होईल. आणि मी सांगेल की रक्तपातळीच्या गोळ्या बंद करता येत नाही, त्या बंद केल्या तर हार्ट अटॅक येईल. त्यामुळे पहिले 6 महिने आपण स्वतःला फार जपलं पाहिजे. जर जपलं नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आणि पहिली 6 महिने आपण आपली काळजी घेण्यात डेफिनेटली निघून जातात, आनंदाने निघून जातात. पहिल्या 6 महिन्यामध्ये बरेच नातेवाईक भेटायला येतात, बरंच काही आपल्याला फळं आणतात, खाण्यासाठी आणतात आणि आग्रहाने मिसेस किंवा मुलगी आग्रहाने आपल्याला जेवण वाढते आणि पहिल्या 6 महिन्यात आराम करण्यामध्ये आपलं वजन वाढून जातं. तर आपण असं होऊ द्यायचं नाही आहे. आपण आपलं जेवण नियंत्रणमध्ये ठेवायचं आहे, कारण की पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला खूप शारीरिक श्रम नसणार आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे आणि आपलं जेवणाचं प्रमाण जेवढं शरीराला गरज आहे तेवढंच घेतलं पाहिजे आणि आपलं वजन नियंत्रणमध्ये ठेवलं पाहिजे. आपल्याला जी काही अँजिओप्लास्टीची मेडिसिन्स डॉक्टरांनी लिहून दिली आहे ती आपण एकदम नियमितप्रमाणे घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 रक्तपातळीच्या मेडिसिन्स आहेत आणि रक्तपातळीच्या मेडिसिन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अँजिओप्लास्टी केल्यानंतर हा स्टेंट रक्ताच्या पेशींना एक्सपोज्ड असतो मधून आणि यावरती 6 महिने ते 9 महिन्यानंतर एक आवरण येतं, त्याला आपण एंडोथिलियम म्हणतो आणि त्यानंतर हा स्टेंट शरीराचा भाग होऊन जातो. त्यानंतर मग गोळ्यांमध्ये थोडंफार कमी जास्त झालं तर डॉक्टर कमी नक्कीच करतात. पण पहिल्या 6 महिन्यात ज्या व्यक्तींनी अँजिओप्लास्टी केल्यानंतर जर मेडिसिन्स बंद केले आहेत त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त राहतात. मग तो पेशंट मी असो की तुम्ही असो की बराक ओबामा असो, ज्या व्यक्तींनी अँजिओप्लास्टीनंतर पहिल्या 6 महिन्यात मेडिसिन्स बंद केले आहेत त्यांचा स्टेंट बंद होण्याची रिस्क अत्यंत हाय असते. त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध कुठलेही मेडिसिन्स बंद करायचे नाही आहेत. पहिल्या 6 महिन्यामध्ये अँजिओप्लास्टीच्या ह्या 2 रक्तपातळीच्या मेडिसिन्स, ब्लड प्रेशरच्या मेडिसिन्स आणि कोलेस्ट्रॉलच्या मेडिसिन्स हे नियमित खायचे आहेत. यासोबत जर आपल्याला या व्यतिरिक्त समजा आपल्या गावी असताना काही इन्फेक्शन झालं, लूज मोशन झाल्या, हेडेक झाला, ताप आला तर आपल्या जवळच्या कन्सल्टंट फिजिशियन्सला दाखवून आपण ते मेडिसिन्स घेऊ शकतात, पण दिलेल्या मेडिसिन्स बंद करायच्या नाही आहेत. ज्यांची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाली आहेत आणि जे शारीरिक संबंधांसाठी ॲक्टिव्ह आहात, म्हणजे ज्यांचं ॲक्च्युली पुरुषांसाठी पुरुष कायमच ॲक्टिव्ह असतो, पण ज्यांना शारीरिक संबंधांना ॲक्टिव्ह राहण्याची इच्छा आहे या व्यक्तींसाठी काही सल्ला महत्त्वाचा आहे. ज्यांचं हार्ट फंक्शन, ज्यांचं 2D इकोकार्डिओग्राफीमध्ये पंपिंग कॅपॅसिटी 30पेक्षा कमी असेल त्यांनी सहसा करून शारीरिक संबंध टाळला पाहिजे. ज्यांचं हार्टची इजेक्शन पंपिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्यांना शारीरिक संबंध घेता येईल आणि चांगल्यारीत्या घेता येईल. शारीरिक संबंध रेग्युलर आणि कॉन्स्टंट इंटरवल मध्ये ठेवल्यानंतर ही एक चांगली एक्सरसाइज समजली जाते आणि ह्या एक्सरसाइजमुळे भविष्यात येणारा हार्ट अटॅक टळू शकतो. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीनंतर बऱ्याच जणांना मला प्रश्न असतो की सर मी गाडी चालवू शकतो का? 2 व्हीलर चालवू शकतो का? 4 व्हीलर चालवू शकतो का? तर जे तरुण मंडळी आहेत, ज्यांचं वय 50च्या आत आहे आणि ज्यांना 2 व्हीलर चालवायची इच्छा आहे, तर पहिल्या 6 महिन्यात जरा जपून राहा. पहिल्या 6 महिन्यात जर आपल्या दुर्दैवाने तुम्ही गाडी चांगली चालवत आहेत पण समोरच्या माणसाने आपल्याला ठोस दिली आणि आपला काही ॲक्सिडेंट झाला तर खरोखर कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात. कारण आपल्याला रक्तपातळीचे मेडिसिन चालू आहे आणि रक्तपातळीचे मेडिसिन चालू असताना जर ॲक्सिडेंट झाला तर खूप रक्तस्राव होतो आणि रक्तपातळीच्या मेडिसिन्स बंदही करता येत नाही आणि ऑर्थोपेडिशियन्स म्हणतो की आपल्या रक्तपातळीचे मेडिसिन्स बंद करावे लागणार आहे. त्यावेळेस खूप दुविधा होते आणि कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर 6 महिन्यानंतर डेफिनेटली चालवता येऊ शकते. 4 व्हीलर डेफिनेटली सर्वांनाच चालवता येऊ शकते. 4 व्हीलर चालवायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जपून पहिले 6 महिने खूप जपून राहणं गरजेचं आहे. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीनंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आपण कुठल्या प्रकारचं काम करू शकतो, काय काय करू शकतो. तर आपल्या ऑफिसची कामं, घरची कामं सर्व करता येतील. घरच्या कामांमध्ये वजनं उचलणे म्हणजे भरलेली बादली उचलणे, भरलेल्या भाजीपाल्याची पिशवी उचलणे. तर मला असं वाटतं की पहिल्या 6 महिने कुठल्याही जड वस्तू उचलायची नाही आहे, कुठलीही गोष्ट लोटायची नाही आहे. समजा 2 व्हीलर बंद पडली आणि लोटत घेऊन जाऊ, अलाउड नाही. गेट बंद आहे त्याला ओढून बंद करू, अलाउड नाही आहे. तर ज्या गोष्टीमध्ये आपलं जड कामं इन्वॉल्ड आहे, पुशिंग इन्वॉल्ड आहे, पुलिंग इन्वॉल्ड आहे,
जड वस्तू उचलणं इन्वॉल्ड आहे, तर ते अलाउड नाही आहे. पहिले 6 महिने आपण खूप काळजी घ्यायची आहे की आपण कुठलीही जड वस्तू उचलणार नाही आहे. ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे आणि बायपास सर्जरी झाली आहे, त्यांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांची फक्त अँजिओग्राफी झाली आणि ज्यांच्यामध्ये ब्लॉक्स आढळून आले आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांना सर्वांना लागू आहेत. आणि त्या लोकांनी ज्यांना फक्त मेडिसिन्सवरती डॉक्टरांनी मॅनेज केलं आहे, त्या सर्व लोकांनी आपले रिस्क फॅक्टर्स, आपली काळजी, आपली एक्सरसाइज एकदम नियमित ठेवायची आहे, रेग्युलर चेकअप ठेवायचा आहे, ज्याने हा डिसीज पुढे वाढणार नाही. आज माझ्याकडे मेडिसिन्स आहे जे राहिलेला जो ब्लॉक असेल रक्तवाहिनीमधला तो हॉल्ट करू शकतो. आज माझ्याकडे रिस्क फॅक्टर कंट्रोलिंग मेडिसिन्स आहेत ज्यांनी भविष्यात वाढणारा नवीन आजार नक्कीच हॉल्ट करू शकतो. पण त्यासाठी माझ्या एकट्याचा नाही, तुमचासुद्धा मदतीचा हात लागणार आहे. एका बाजूने मी मेडिसिन्स देऊ शकतो, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो, पण दुसऱ्या बाजूने तुमचा रेग्युलर रूटीन जे काही आहे ते व्यवस्थित ठेवणे, तुम्ही माझ्या सांगितलेल्या ॲडवाईस व्यवस्थित पाळणे, हे जर केलं तर मी गॅरंटी देतो आयुष्यात पुन्हा हार्ट अटॅक किंवा पुन्हा अँजिओप्लास्टी तुम्हाला लागणार नाही. तरुणांमध्ये स्ट्रेस खूप वाढला आहे. तरुणांचं आजचं लाईफस्टाईल सकाळी 8ला सुरू होतं. कम्प्युटर्स आणि IT इंजिनियर्स रात्रीच्या 9-9, 10-10 वाजेपर्यंत कम्प्युटरसमोर बसतात आणि त्यांची लाईफस्टाईल आम्ही म्हणतो सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. एका जागेवर बसून काम करत असतात. मानसिक आणि नेत्रांनी खूप थकतात, पण शरीराने मुळीच थकत नाही. आणि ह्या लोकांना लवकर डायबिटीज, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हार्ट अटॅकसारखा प्रकार होतो. आणि ह्या स्ट्रेस रिलीव्ह करायला बरेच जण स्मोकिंग आणि टोबॅकोचा मदत घेतात, पण ही मदत रादर अजून प्रॉब्लेम वाढवते आणि भविष्यात हार्ट अटॅक लवकर आणते. तर ह्या स्ट्रेस कसा रिलीव्ह केला जातो? ह्या स्ट्रेस रिलीव्ह करायचा असेल तर तुम्हाला डिसिप्लिन व्हावं लागणार. डिसिप्लिन होण्यासाठी तुमचा उद्याचा दिवस प्लॅन करावा लागणार. उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ नियंत्रित ठेवावी लागणार. तुमचा दिवसाचा काय काम करायचं आहे हा काम शेड्यूल करून ठेवावं लागणार. त्याने आपल्याला स्ट्रेस येणार नाही. हा प्रिव्हेन्शनचा भाग झाला. तर स्ट्रेस असेल आपल्याला तर त्याला कसं घालवता येईल? स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला मेडिटेशन, रोज 15 ते 20 मिनटं योगा करणे आणि शांत बसून मेडिटेशन करणे याने बरोबर स्ट्रेस रिलीव्ह होतो. फॅमिलीला 1 ते 2 तास संध्याकाळी देणे. आपल्याला मुलं असतील तर मुलांबरोबर बसून खेळणे, त्यांना वेळ देणे यानेसुद्धा स्ट्रेस रिलीव्ह होतो. आणि ह्या सर्व फॅक्टर्स डेफिनेटली भविष्यात येणारे रिस्क फॅक्टर्स, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक प्रिव्हेंट करतात. आज तुम्ही माझ्यासमोर बसला आहात, तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट अटॅक येऊन गेला असेल आणि जर तुमचं वय 60पेक्षा कमी असेल आणि तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्ही स्त्री असाल आणि तुमचं वय 65पेक्षा कमी असेल, तर तुमच्या पाल्यांना कमी वयात हार्ट अटॅक येणार आहे. असं निदर्शनात आलं आहे की ज्यांच्या वडिलांमध्ये 60पेक्षा कमी वयात हार्ट अटॅक आला आहे आणि ज्यांच्या आईमध्ये 65 वयापेक्षा कमी वयात हार्ट अटॅक आला आहे, त्यांच्या मुलांना 10 वर्ष आधी म्हणजे 50शीत आणि 40शीत हार्ट अटॅक येणार आहे. तर तुम्हाला आजपासून आपल्या पाल्यांची काळजी घ्यायची आहे. आणि ती काळजी कशी घ्यायची आहे? त्यांचं जेवणाची काळजी घ्यायची आहे, त्यांचं वजन नियंत्रित ठेवायचं आहे, त्यांचं कोलेस्ट्रॉल वयाच्या 30पासून चेक करायला लागायचं आहे, त्यांचे ब्लड शुगर्स वयाच्या 30 वर्षापासून चेक करायला लागायचं आहे. माझ्याकडे असे जिवंत उदाहरणं आहेत ज्यांच्या वडिलांमध्ये 50शीत हार्ट अटॅक